मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी अधिसूचना काढलेली आहे या अधिसूचनेला आता कोर्टात चॅलेंज करण्यात आलेलं आहे आणि ओबीसी वेलफेअर फाउंडेशनकडनं ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केलेली आहे। मंगेश ससाने आता आपल्या सोबत आहेत। मंगेशजी, काय तुम्ही या सगळ्या अधिसूचनेला त्याच्या विरोधात कोर्टात गेलेला आहात, काय नेमकं तुमचा विरोध काय आहे या याचिकेच्या माध्यमातून? मुळात एक आहे की ओबीसीचं आरक्षण बाळासाहेब सराटे या व्यक्तींनी चॅलेंज केलेलं आहे। त्यामुळे ओबीसी वर्गामध्ये एकतर भीतीचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये आता ही जी या मनोज जरांगेच्या दबावापोटी ही जी अधिसूचना निघाली, या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे गणगोत आत्ता जी प्रचलित पद्धती अशा आहे की मला जर माझ्या जातीचा दाखला पाहिजे तर माझ्या वडिलांचा, माझ्या आजोबांचा, माझ्या पंजोबांचा 1967 पूर्वीचा जो काही नोंदी आहेत त्याच्यामध्ये जर नोंद असेल तर तो दाखला मिळतो। तो सगळ्यात आहे, SC मध्ये आहे, ST मध्ये, OBC मध्ये, SBC मध्ये, VJNT मध्ये। परंतु आता ह्या अधिसूचनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, VJNT जो अधिनियम आहे 2000चा कास्ट सर्टिफिकेट्स देण्याचा, त्याच्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत आणि या सुधारणामध्ये गणगोत आणि सगळे सोयरे असे शब्द टाकण्यात आलेले। आता इथं इतका ढोबळ मानाचा जो शब्द असा गणगोत आणि सगळे सोयरे हे कोणत्याही जे पर्सनल लॉ असतात, हिंदू लॉ असेल, ख्रिश्चन लॉ असेल, मुस्लिम लॉ असेल, कोणत्याही पर्सनल लॉमध्ये या शब्दाची व्याख्या नाही आहे, कुठल्याही कायद्याच्या पुस्तकामध्ये नाही आहे, कोणत्याही न्यायनिवाड्यामध्ये नाही आहे, घटनेत त्याचा उल्लेख कुठेच नाही असं तुमचं? कुठेच नाही। असे शब्द टाकले तर उद्या कोणी उठून एखादा पैशाचा आमिष दाखवून सगळा सोयरा आहे म्हणून एखादा पैशाचा आमिष दाखवून ॲफिडेविट देईल, हा माझा सगळा सोयरा आहे। हे फक्त ओबीसीसाठीच धोका नाही, हा SC ST, कारण की हा जो अधिनियम आहे हा अधिनियम सर्वांसाठी आहे आणि मग उद्या SC STचे दाखले पण असेच मिळतील, फक्त हा माझा सगळे सोयरा आहे हे गणगोते आणि ॲफिडेविट दिलं, प्रतिज्ञापत्र दिलं की झालं। म्हणजे अक्षरशः मला तर विशेष वाटते की राज्य सरकारने याबाबत ॲडव्होकेट जनरलची किंवा जे कायदेतज्ञ त्यांचं मत घेतलं होतं का, किंवा कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा झाली का, किंवा याच्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये याच्यावर चर्चा आली का? अशा प्रकारचे जर ढोबळ शब्द जर अशा कायद्यामध्ये टाकले, जो संवेदनशील विषय आहे ज्याच्यामध्ये SC ST OBC भटक्या विमुक्तांचा दाखले देण्याचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचे जर शब्द टाकले तर अनागोंदी माजेल महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं आम्ही याच्यासाठी गेलो की याच्यामध्ये राज्य सरकार पण अडचणीत येणार नाही, कारण की हे जर याच्यावर जर शिक्कामोर्तब झालं आणि याचं कायद्यात रूपांतर झालं तर महाराष्ट्रामध्ये अक्षरशः असंतोषाचं वातावरण निर्माण होईल। SC ST OBC याच्या आणि मराठा समाज याच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल। त्यामुळं आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि ओबीसीचं एक आहे की OBC संघटित वर्ग नाही आहे, शेवटी हातबल होऊन कोर्टात जावं लागतंय आणि मग न्यायालयात सांगेल की असे शब्द यावेत का, सगळे सोयरे गणगोत असे शब्द यावेत का, तिथं चर्चा होईल, तिथं राज्य सरकारचे वकील असतील, आमचे वकील असतील, तिथे उदाहरणं देतील, दाखले देतील आणि न्यायालय काय ते ठरवेल। मग आता काय कोर्टाने काय सांगितलं, कधी नेमकी याची सुनावणी कधी होणार आहे? याची सुनावणी आता मंगळवारी सुनावणीला मॅटर लागलेला आहे, त्याच्यामध्ये होईल, मग आपले वकील बाजू मांडतील आणि मग राज्य सरकारला या संदर्भात नोटीस इश्यू होतील। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील या संदर्भात सातत्याने बोलतात की जर तुम्ही अशा पद्धतीने विरोध करणार असेल तर आम्ही सुद्धा मंडल आयोगाला चॅलेंज करू। मला असं वाटतं की ठीक आहे, मनोज जरांगेंचं समाजाप्रती असलेली त्यांची प्रामाणिकता चांगली असेल किंवा त्यांच्या मागं समाज पण आहे खूप, पण मनोज जरांगेंचा अभ्यास बिलकुल नाही। त्यांनी एक लक्षात घ्यावं की मंडल आयोग ज्या 80 साली आला आणि त्यानंतर VP सिंग सरकारने तो लागू केला, मंडल आयोगाला चॅलेंज कोर्टात केलं। इंद्रसाहनी खटला कोणता आहे? इंद्रसाहनी खटल्यामध्ये मंडल आयोगाला चॅलेंज केलं, बराच वर्ष ते सुप्रीम कोर्टात केस चालली आणि 9 जजच्या खंडपीठाने मंडल आयोगावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यानंतर तर मग 94 नंतर तर मंडल आयोग लागू झाला विविध राज्यामध्ये आणि 27% आरक्षण दिले। तर याची मी तर म्हणतो त्यांनी खरंच करून बघावं, आणखीन एकदा तो शिक्कामोर्तब झाले, परत एकदा शिक्कामोर्तब मंडल आयोगावर होईल। मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही नक्कीच जावा मंडल आयोगाच्या विरोधात कोर्टामध्ये आणि कळेल मग काय होईल ते।
तर ज्या पद्धतीने मंगेश ससाणे यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने सगळे सोयरे गणगोत हा शब्द या अधिसूचनेमध्ये वापरण्यात आलेला आहे त्याला आमचा आक्षेप आहे आणि कोर्टात या संदर्भातच आम्ही गेलेलो आहोत. कोर्टात यावरती सुनावणी होईल आणि नेमकं कोर्ट काय म्हणणार आहे यावरती कोर्ट निकाल देईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मनोज जरांगे पाटील सातत्याने गेल्या 2-3 दिवसांपासून सांगतात की मंडल आयोगाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार, तर त्यांनी सुद्धा या संदर्भात सांगितलं की तुम्ही कोर्टात जावं आणि या संदर्भात कोर्ट पुन्हा एकदा मंडल आयोगाच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करेल असं सुद्धा मंगेश ससाणे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.